हा मंकला खेळ आहे. मंकला मंकला खेळ आहे हा. अक्षर जास्त करून हा लेणी ज्या असतात, तुम्ही जर लेण्या पाहिल्या असतील ना, तर लेण्यांमध्ये हा जास्त करून पाहायला भेटतो. हा इथं जवळपास हा जास्त प्रमाणात आहे. पण ऍक्च्युअल जो मेन मंकला असतो हा 12 पटांचा असतो. म्हणजे हे जे होल आहेत ना, हे एका याच्यामध्ये 6 असतात आणि त्याच्या समोरच्या याच्यामध्ये 6 असतात. असा 12 पटांचा तो खेळ असतो. 2 जण तो खेळ खेळू शकतात. त्याच्यामध्ये प्रत्येकाला 24 हे दिलेले असतात, कॉईन असतात किंवा कोणते तरी, आपण जसं चल्लसाठला कवड्या वापरतो ना, त्याच ज्याच्या त्याच्या कवड्याच्या प्रत्येकाला 24 असतात. तर ते 24 अशा असतात, जे 6 असतात ना, प्रत्येक ह्याच्यामध्ये 4 4 4 4 आणि ती इकडे 6 असतात, इकडे 6 असतात. मग ती ज्याच्या ह्या 6 घरांमध्ये ज्याच्या जास्त कवड्या येतील, म्हणजे 48 पैकी ज्याच्या जास्त कवड्या येतील, तर तो हरलेला असतो. कळलं? म्हणजे ज्याच्याकडे जास्त कवड्या जातील, म्हणजे त्याच्याकडे जास्त मनी गेला किंवा जास्त पैसे गेले, त्याच्यावर जास्त खर्च चढला असं असतं, तर तो हरलेला असतो. ज्याच्याकडे कमी असतील किंवा काही काहींमध्ये असे नियम असतात का जो सर्व पुढच्याच्या पण जर आपण जास्त कवड्या जिंकल्या तर त्याला पण विजयी घोषित केलेलं जाऊ शकतं. समजा 48 आहे, मी खेळतोय, 48 कवड्या, त्याच्याकडे 24, माझ्याकडे 24, माझ्याकडे जर 30 आल्या, त्याच्यापेक्षा मी त्याच्या 6 कवड्या मी जास्त जिंकलो, तर मी पण जिंकू शकतो. ते नियमांवर पण अवलंबून असतो. तर हा इथं हा जास्त पटांचा खेळ आहे. हा पण सेम तसाच खेळला जातो, जसा 6 6चा असतो, सेम तसाच ह्याच्यामध्ये पण खेळला जातो. हो, आता तसं सांगायला गेलं तर आता समजा हे 6 आहेत, बरोबर. ह्याच्यामध्ये इकडे कवड्या आहेत, इकडे कवड्या आहेत, समजा. हा, हो, सुरुवात करतानाच ठेवलेल्या असतात. समजा मी जर स्टार्टिंग केली, तर मी काय करणार, हा, इथं 6 आल्या, इथं एक असणार, इथं एक असणार, तो एक एक्स्ट्रा असतो. तो मी आता जर मला जर समजा, आणि त्याच्यामध्ये कसं असतं, एक कवडी एक घर पुढे सरकती. जर समजा इथं 4 असतील, बरोबर, तर मग मी ह्या 4 उचलल्या ना, 1 2 3 4, मी अशा ह्या कवड्या करणार पुढं, आणि ह्या माझ्या कवड्या मी ह्या एका पुढच्या गोलात साठवणार. ह्याच्या कवड्या इथं साचलेल्या असतात. समजा जर इथं 2 कवड्या आहेत माझ्याकडं, बरोबर, मग मी 2 कशा करणार, एक कवडी मी बाहेर काढणार आणि एक कवडी त्याच्या ह्याच्यात टाकणार, म्हणजे त्याच्या कवड्या जास्त गेल्या, माझ्याकडच्या कवड्या मी कमी करतोय. बरं, मग ही जे कवड्या त्याच्या ऍक्च्युअल मध्ये ज्या साचतात ना, तो म्हणजे तो गेम असतो, तो आपण तिथून जिंकू शकतो. मग एक कवडी एकच घर फिरती. जर समजा इथं 4 असेल, तर मी काय करणार, ह्या इथून 4 काढले का, 1 2 3, आणि हे जे मेन घर आहे का, इथे एक काढणार, म्हणजे एक कवडी माझी मी बाहेर काढली, तर ती कमी झाली. ह्या प्रकारचा तो खेळ असा खेळ चालतो. हा जवळपास दिवसभर पण चालतो खेळ. खेळताना असे ब्लॅक अँड व्हाईट असे हे असतात गोल, तर ते इथून असं ते करून ते मग मधले जे पण आहेत ते उडवतात, साईडला काढतात. तो एक वेगळा, हा थोडा वेगळा खेळ आला. आणि ह्या जो मंकला खेळाची जी सुरुवात झाली होती, असं मानलं जातं की ही झाली होती आफ्रिकेमध्ये. म्हणजे पूर्वीच्या काळी जे काही भिक्षुक असायचे, हे इकडे यायचे. इथं बऱ्याचपैकी लेण्या पाहायला आहेत, बौद्धकालीन लेण्या आहेत. त्या लेण्यांमध्ये जेव्हा ते भिक्षुक यायचे, मग त्यांनी राहण्यासाठी रात्रीचा, मग त्यांना काहीतरी वेळ निघून जाण्यासाठी, काहीतरी आपण जसं आता टाइमपास करू, त्यांचा वेळ निघून जाण्यासाठी मग त्यांनी ते असे तिकडचे जे खेळ आहेत ते इकडे खेळले जात होते. याच्यामध्ये अजून एक असतो खेळ, आपण जे आता चल्लसाठ खेळतो ना, सो काही तुम्ही जर भाजे पुण्याच्या लोणावळ्याच्या तिथली जी भाजे लेणी आहे ना, भाजे लेणीचं जे मेन स्तूप आहे, त्या स्तूपाच्या तिथं पण तुम्हाला चल्लसाठचा खेळ बघायला भेटतो. तिथं काय त्यांनी त्या काळचा जो चल्लसाठचा खेळ तिथं खेळत होते, त्याला तरी वाघ बकरी म्हणून की नाव आहे त्या काळाचं, तर ते नावच त्याला मंकला. मंकला. एवढी ह्याची माहिती आहे. थँक्यू.